नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। कालपासून मीडियावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो बघितले जात आहे। रॉडनी मारतायत काय, त्याचे कपडे फाडतायत काय, त्याला चटके देतायत काय आणि त्याच्या तोंडावर लघवी करतायत काय। भयावह, अतिशय भयावह। म्हणजे तालेबानी प्रवृत्ती या गुन्हेगारांमध्ये दिसते आहे। आणि ज्या हिशोबाने 4 महिन्यानंतर यांचे आका राजीनामा देत आहेत। आता त्यांचे आका कोण आहे माहिती आहे? हा जो कराड आहे तो कुणासाठी पैसे आणि खंडणी गोळा करतो तेही सगळ्या जगाला माहिती आहे, सरकारला माहिती आहे। तरी 4 महिन्यानंतर तुम्हाला नैतिकता आठवली का? म्हणजे 4 महिने तुम्ही हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करत होतात का? अहो, तालेबानी प्रमाणे मारले त्यांना, किती लचके तोडले त्या माणसाचे आणि त्या परिवारावर काय गुजरली असेल त्या काळामध्ये। आज फोटो आल्यानंतर आमच्या अंगावर काटे येतात, आम्हाला ते भयावह वाटते। सामान्य आमचा काही संबंध नाही त्या माणसाची, रक्ताचं नातं नाही, पण अंगावर काटे येतात ते बघून की एवढा वाईट मृत्यू दिला तुम्ही, एवढी वाईट प्रकारे हत्या केली तुम्ही पैशासाठी। म्हणजे तुमच्या मागे नेता आहे, सरकार आहे असं समजून ही एवढी तालेबानी गुंड प्रवृत्ती, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नैतिकतेची जबाबदारी देऊन तुम्ही राजीनामा नाही, तुम्ही राजकारणात ना निघून गेला पाहिजे। राजकारणात राहिलंच ना, असे नेते नकोत आम्हाला जे विकृत आहेत, ज्यांची अशी प्रवृत्ती आहे। 4-4, 5-5 बायका करायच्या, त्यांच्या नावावर करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या करायच्या आणि बिचारा गरीब माणूस आत्महत्या करतो, शेतकरी आत्महत्या करतो आणि हे करोडांचे मालिक होतं। एका बायकोच्या नावावर एवढे करोड, दुसऱ्या बायकोच्या नावावर तेवढे करोड। म्हणजे हे चाललंय काय? काय पिळवणूक आहे जनतेची। देवा भाऊ, तुम्ही राजीनामा घेतलाय तसं त्यांना घरचा दरवाजाही दाखवा, हीच या व्हिडिओतनं या बहिणीची विनंती।